नमस्कार, मी मनसूर मुल्ला आणि युनिक फीचर्स पोर्टलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मुस्लिम धर्मियांबद्दल समाजामध्ये बरेच समज आणि गैरसमज आहेत. पण हे चित्र बदलण्याचं काम एक तरुण मुस्लिम करतोय. त्या तरुण मुस्लिमाचं नाव आहे पैगंबर शेख. पैगंबर शेख हे फक्त सोशल मीडिया आणि टीव्ही डिबेट्समध्येच नाही, तर ग्राउंडवर उतरून सुधारणावादी भूमिका मांडण्याचं काम करतात. पण ही सुधारणावादी भूमिका म्हणजे नेमकं काय हे आज आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत. पैगंबर, तुमचं खूप खूप स्वागत आहे युनिक फीचर्स पोर्टलमध्ये. धन्यवाद, धन्यवाद. पहिलाच प्रश्न हा आहे की मुस्लिम समाज सुधारणा म्हणजे नेमकं काय? एक लक्षात घ्या पहिल्यांदा मनसूर, की मुस्लिम धर्म नाहीये, इस्लाम धर्म आहे आणि इस्लाम धर्माला फॉलो करणारे जे आहेत ते मुस्लिम, अशी ती तिची व्याख्या आहे. मुस्लिम समाज सुधारणा चळवळ ही आपण का सुरू केली, की सगळ्यात पहिली गोष्ट तर मुस्लिम समाजामध्ये अशा सामाजिक संघटनाच अस्तित्वात नाहीये. सगळ्यात पहिल्यांदा मोठा प्रॉब्लेम तर तो आहे. आज तुम्ही पाहाल, की हिंदू धर्मियांमध्ये अशा खूप वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत त्या पुरोगामी विचारधारेवर काम करणाऱ्या आहेत. ज्या हिंदू धर्मातल्या किंवा त्यांच्या त्यांच्या धर्मातल्या कालबाह्य रूढी परंपरा ज्या असतील त्याच्यावर सडाडून टीका करतात. हं. आता या बाबतीमध्ये जर मुस्लिम समाज जर तुम्ही पाहाल, तर मला असं वाटतं की शून्य आहे, झिरो. की आपल्याकडे अशा कुठल्या संघटना मोठ्या स्तरावर काम करणाऱ्या नाहीत, की ज्या रूढी परंपरांच्या विरोधामध्ये बोलतील. काही ज्या कालबाह्य संस्कृती असतील, परंपरा असतील त्याच्या बाबतीत बोलतील आणि कुराणाची काल सुसंगत पद्धतीने म्हणजे या काळामध्ये कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि कुठल्या गोष्टी गरजेच्या नाहीत. या पद्धतीने चिकित्सा करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्याचा अभाव मुस्लिम समाजामध्ये आहे. आणि ती जी मोकळी आहे, ती जी दरी आहे, ती जी स्पेस आहे ती भरून काढण्याचं काम मुस्लिम समाज सुधारणा चळवळ करते. आणि मुस्लिमांमधले असतील, इस्लाममध्ये असतील, त्याच्यामध्ये ज्या काही कालबाह्य रूढी परंपरा असतील त्या नाकारून नाविन्यता स्वीकारण्याकडे जो आहे तो आमचं लक्ष असतं. या समाज सुधारणा चळवळ जी तुम्ही राबवताय, त्याच्यामध्ये नेमके कोणकोणते उपक्रम तुम्ही राबवताय आता? आता सध्याच्या घडीला जर तुम्ही पाहाल तर आपला सगळ्यात पहिल्यांदा ज्या उपक्रमापासून अ, ही मूव्हमेंट सुरू झाली, तो उपक्रम म्हणजे आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी जो आपण ईद उल अझा म्हणजे बकरी ईदच्या निमित्ताने जो आहे तो आपण राबवतो. त्या उपक्रमामध्ये जनरली आपण पाहतो की मुस्लिम समाजामध्ये प्राण्यांची कुर्बानी देण्याची जी आहे ती परंपरा आहे, प्रथा आहे. तर त्याच ठिकाणी आपण जे आहे ते आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी जो आहे तो एक नवीन प्रयोग केला, की जी तुम्ही कुर्बानी देताय ती प्रतिकात्मक आहे, हा विचार आपण मांडला. आणि प्रतिकात्मक जी कुर्बानी आहे ती तुम्ही कशाही पद्धतीने देऊ शकता. आणि समाजाची गरज जी आहे ती सध्याची मटण नसून ही शिक्षण आहे. या पद्धतीने विचार आपण मांडला आणि त्या ठिकाणी आपण कुर्बानीच्या प्राणी विकत घेण्याच्या ऐवजी तेच पैसे शैक्षणिक सहकार्य करायला जे आहे ते वापरले पाहिजेत. ही संकल्पना आपण मांडली आणि त्याला खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स समाजामधून मिळाला. खूप साऱ्या लोकांनी प्राण्यांची रक्कम पाठवली, काही जणांनी हिस्स्याची रक्कम पाठवली. हं. तर त्याच्यातून आपण जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना मदत केली. हा झाला आपला एक उपक्रम. दुसरा उपक्रम आपला जकात शिक्षणासाठी आहे. जकात शिक्षणासाठी हा उपक्रम आपण रमजान महिन्यामध्ये राबवतो. रमजान महिन्यामध्ये जनरली मुस्लिम समाजामध्ये एक परंपरा आहे, की जकातची रक्कम जे काही तुम्ही कमवताय आणि त्याच्यामधून जे काही राहतंय तुमच्याकडे, 2 ठीक आहे. ते 3% दान. 2.5% जे आहे, 2.5% 2.5% जे आहे ते तुम्ही याच्यासाठी समाजोपयोगी कार्यासाठी जे आहे तो खर्च करणे तुम्हाला अनिवार्य आहे. तर मग ती जकातची रक्कम पण लोक काय करायचे मदरशामध्ये द्यायचे, मशिदीमध्ये द्यायचे आणि ते कुठं जातायत नक्की बुवा? त्याचा हिशोब काय? त्याचा खर्च काय? काय होतंय बऱ्याच जणांना त्याचा काही म्हणजे स काही मागमूसच लागत नव्हता. मग आपण जकात शिक्षणासाठी पण उपक्रम सुरू केला आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाज त्याच्यामध्ये देखील सामील झाला. आणि त्याच्यामधून देखील जे गरजू विद्यार्थी आहेत, त्या गरजू विद्यार्थ्यांना आपण मदत केली. अगदी एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण मदत केलेली आहे. काही शाळांना देखील आपण मदत केलेली आहे. तर या पद्धतीचा उपक्रम जो आहे तो आपला सुरू आहे. तिसरा आपला जो आहे तो उपक्रम खूप जास्त संवेदनशील आणि अंगावर येण्यासारखा आहे. तो आहे बुरखामुक्ती अभियानचा. आणि या बुरखामुक्ती अभियानाच्या माध्यमातून जे आहे, ज्या महिलांना बुरखा नाकारायचा आहे. मुस्लिम समाजामध्ये अशा बऱ्याचशा महिला आहेत ज्यांना बुरखा परिधान करायचा नाही. मात्र घरच्यांच्या दबावामुळे किंवा सामाजिक दबावामुळे जो आहे तो त्यांना परिधान करावा लागतो. मग प्रबोधनाच्या माध्यमातून जे आहे त्यांच्या फॅमिलीला कन्व्हिन्स करणं असेल किंवा आपण जे लिहितो त्याच्या माध्यमातून ते स्वतः कन्व्हिन्स होतात. आणि ते स्वतःहून बुरखा जे आहेत ते नाकारतात किंवा एखाद्या महिलेला त्यांच्या घरातल्या बुरखा नाकारायचा असेल, तर त्यांना ते सहकार्य करतात आणि सहमती दर्शवतात. तर या पद्धतीने बुरखामुक्ती अभियान आपण राबवतोय. आत्तापर्यंत साधारण 100 पेक्षा जास्त महिलांचे जे बुरखे आहेत त्या माध्यमातून बंद देखील झालेले आहेत. सोबतच आपण कुराणची देखील चिकित्सा करतो. कुराणामधल्या काय आयती या कालबाह्य आहेत. या पद्धतीने देखील आपण मांडतो, ज्यांचा या काळाशी काहीही संबंध नाहीये.
तर बरेच जण म्हणतात की कुराणातली कुठलीही आयत ही कालबाह्य नाही. तर ते तसं नाहीये. हे आपण सप्रमाण त्यांच्यासमोर मांडतो आणि ते मान्य करतात बरेच जण. फक्त ते बोलताना घाबरतात. तर या पद्धतीची कामं आहेत, जी सुधारणेच्या अंगाने मला असं वाटतं की खूप जास्त महत्त्वाची आहेत आणि त्याच्यावर आपण काम करतो. बकरी ईद म्हणजे ईद अजा ज्या ज्या दिवशी जिथे प्राण्यांचा बळी दिला जातो, त्या दिवशी त्या पैशांचा वापर आपण शिक्षणासाठी करावा. ही संकल्पना तुम्हाला कुठून मी आत्तापर्यंत साधारण 9 वेळा कुराण वाचलंय, ठीक आहे. ज्यावेळी पहिल्यांदा कुराण वाचलं होतं, त्या कुराणमध्येच एक आयत होती, की तुम्ही कुर्बान केलेल्या प्राण्याच्या मांसाचा तुकडा आहे आणि रक्ताचा एक थेंबही अल्लापर्यंत पोहोचत नाही. पोहोचते ती फक्त तुमची निष्ठा पोहोचते. ठीक आहे. त्याला तकवा म्हणतात हे. हं. तर मग त्या जे कुराणातली जी ती आयत आहे त्याचा आधार घेऊन आपण म्हणलं, की हे अल्लापर्यंत पोहोचतच नाही. अल्लाला याची काही गरजही नाहीये ॲक्चुअली. म्हणलं, की मग या गोष्टी आपण का करायच्या? मग हा विचार सगळ्यात पहिल्यांदा मनामध्ये आला. आणि त्याच्यानंतर त्याच वर्षी जे आहे ते आपण कुर्बानी अशी तोपर्यंत त्याला आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी असं नाव बिलकुल नव्हतं. हं. त्याला कुर्बानी अशी ही पद्धतीने आपण दिली आणि त्याच्यामध्ये मग हिस्से केले त्याच्यामध्ये. मग मशिदीमध्ये आपण फॅन दिले, मदरशामधल्या विद्यार्थ्यांना नोटबुक, मौलानांसोबत फोटो टाकलेले आहेत त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर अनाथ आश्रमामध्ये गेलो. अनाथ आश्रमामध्ये काही जे अनाथ मुले होते त्यांना मदत केली होती. एक गरजू मित्र होता त्याला मदत केली होती. मग त्या पद्धतीनं आपण 4 ते 5 वर्ष जे आहे ते पर्सनल लेव्हलला करायचो आपण. आधी केले आणि मग सांगितले करायचे. मग एक वर्ष असं झालं 2018 मध्ये केरळमध्ये पूर आला होता. मग त्या वर्षी आपण ठरवलं की आपण यंदाची प्राण्याची कुर्बानी न देता केरळमधले जे पूरग्रस्त आहेत त्यांना आपण मदत करू. आणि मग आपण त्याला टॅग दिले कुर्बानी केरळसाठी मग. मग कुर्बानी केरळसाठीचं मग मी व्हिडिओ टाकला. ते करायच्या आधी व्हिडिओ टाकला, की आपण असा-असा उपक्रम राबवणार आणि त्याला रिस्पॉन्स मिळाला. आणि त्याच्यानंतर मग एबीपी माझावर माझी मुलाखत वगैरे झाली. मग त्याच्यानंतर मग ते हळू-हळू, हळू-हळू वाढत गेलं. मग पुढच्या वेळेस आपण कुर्बानी कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांसाठी केलं 2019ला. आणि मग 2020 पासून आपण जे आहे ते प्रॉपरली हे जे पैसे आहेत कुर्बानीचे ते शिक्षणासाठीच वापरायला लागलो. आणि मग त्याला आपण नाव दिलं आर्थिक कुर्बानी जे शिक्षणासाठी आहे. त्याची सुरुवात कुर्बानी अशीही अशी इथून सुरू झाली होती. शिक्षण तर आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी इथपर्यंत येऊन ती थांबली आणि इथून पुढे ते कंटिन्यू सुरू राहणार. मला असं वाटतं, की ही जी प्राण्याची कुर्बानी आहे, हे एक अंधश्रद्धा आहे. कर्मकांड आहे आणि त्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. आमचा कोणाच्याही खाद्य संस्कृतीवर आक्षेप नाहीये. मात्र या ज्या अननेसेसरी गोष्टी आहेत, त्या अननेसेसरी गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि त्या स्वतःहून थांबवल्या पाहिजेत. समाजामध्ये असे कितीतरी लोक आहेत, ज्यांना तुम्ही ते आत्ता मटण नेऊन देता. बरोबर. त्याच ठिकाणी असे कितीतरी विद्यार्थी आहेत, ज्यांना पायामध्ये घालायला बूट पण नसतात शाळेचे, बॅग नसतात, वह्या पुस्तकं नसतात. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत, या गोष्टीकडे समाज म्हणून आपण लक्ष देणार आहोत की नाही? का याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत? तर याचा विचार जो आहे तो करणं खूप जास्त गरजेचं आहे, असं मला वाटतं. तुम्ही एक मुद्दा मांडला, की शिक्षणाचा दर मुस्लिम समाजामध्ये कमी आहे. मग तुम्ही आता हे सगळं काम करताय. गेली 12 वर्ष तुम्ही हा आर्थिक कुर्बानीचा उपक्रम राबवताय. या प्रवासामध्ये तुम्हाला असं काय जाणवलं? काय निरीक्षण होते, की हा शिक्षणाचा दर कमी असण्यामागचे नक्की काय काय कारण दिसली तुम्हाला? एकूणच मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाविषयी जी आहे ती अनास्था आहे. ती कशामुळे अनास्था आहे? याच्या मागचं मूळ कारण की मुस्लिम समाज हा जास्त करून व्यावसायिक क्षेत्रामध्ये म्हणजे काहीही करेल तर व्यवसाय करेल. म्हणजे मी गॅरेज टाकेल, चिकनचं दुकान टाकेल किंवा इतर काही भंगाराचं काहीतरी करेल. काहीही करेल मी म्हणजे तुम्हाला एक सांगतो मुस्लिम समाजाचं एक कौतुकाची बाब काय आहे, की रस्त्यावरील कचरा वेचकापासून राष्ट्रपती पदापर्यंत मुस्लिम समाजाने मजल मारलेली आहे या देशामध्ये. ठीक आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये देखील कचरा वेचकापासून फार मुख्यमंत्र्यापर्यंत अब्दुल रेहमान अंतुले जे होते तिथपर्यंत मुस्लिम समाजाने मजल मारलेली. कुठलंही काम करताना मुस्लिम समाजाचे लोक हे लाजत नाहीत. त्यांना लाज नाही कुठल्या गोष्टीची. मात्र झालंय काय, की मग शिक्षणाची लाज कशासाठी धरायची? हा विषय आहे. शिकलं पाहिजे आणि मग त्यांच्यामध्ये आणखीन एक भावना निर्माण झालेली, की शिकून काय करायचं बाबा? मग बऱ्याच जणांच्या एक सार्वत्रिक भावना आहे, की शिकून नोकऱ्या कुठं मिळतायत? नोकऱ्या मिळवण्यासाठी शिकायचं नाही ॲक्चुअली. तुम्ही जे काम करताय त्या कामामध्ये आणखीन चांगल्या प्रतीचं काम आपण काहीतरी करू शकतो. त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी पुढे जाऊ शकतो. त्याच्यासाठी शिक्षण घेणं गरजेचं आहे. शिक्षण म्हणजे काही एकाच क्षेत्रातलं कुठलंतरी शिक्षण नसतं. तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातलं शिक्षण घेऊ शकता ना. मग आता एखादा समजा गॅरेजमध्ये आहे, आता तो समजा मेकॅनिकलचं शिक्षण घेऊ शकतो. तर त्याला आणखीन पुढची काहीतरी मजल मारता येईल. तर या गोष्टीसाठी शिक्षण गरजेचं आहे. मी म्हणतो रिक्षा चालवा, पण रिक्षा चालवता ग्रॅज्युएशन करा.
मटणाच्या दुकानामध्ये काम करा. मात्र मटणाच्या दुकानामध्ये काम करता करता तुमचं काही LLBचं असेल, तुमचं हम्म. ग्रॅज्युएशनचं कुठलं शिक्षण असेल तर ते पूर्ण करा. बुरखा हा विषय अतिशय संवेदनशील मानला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये त्याच्यावरती खूप चर्चा होताना पण दिसते. कर्नाटकमध्ये खूप मोठा वादंग झाला होता मध्ये त्या विषयावरती. आणि बुरखा असावा की नसावा अशी दोन टोकाची मतं दिसतात. तुम्ही जी भूमिका घेतली ती नेमकी काय होती आणि ती का घ्यावीशी वाटली तुम्हाला? की माझा सगळ्यात पहिल्यांदा विषय हा होता, की एखाद्या महिलेने स्वतःचं तोंड का लपवावं? तिला तिची आयडेंटिटी आहे. तिची आयडेंटिटी तिने रिप्रेझेंट केली पाहिजे. आणि तिथून सगळ्यात पहिल्यांदा जे आहे हे सुरू झालं, की आयडेंटिटी का लपवावी बुवा? आणि तिने तिचा काही ठिकाणी आपल्या तिथं आवाजाचा पण पडदा आहे. मग आवाजही म्हणजे एखाद्या घरामध्ये परपुरुष आला समजा, तर मग पडदा लावायचा आणि महिलेने आवाज देखील करायचा नाही. ठीक आहे. तर अशाही गोष्टी आहेत. तर मग ह्या सगळ्या गोष्टी आक्षेपार्ह आहेत, की एखाद्या महिलेचं अस्तित्व आपण कसं काय नाकारू शकतो? आणि तिचं तोंड बघितल्यावर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे एखाद्या महिलेचं असणंही तुम्हाला त्रासदायक जर होत असेल, तर मला असं वाटतं, की आपल्याला मानसोपचार तज्ञाची खूप जास्त गरज आहे. आणि या सगळ्या गोष्टी मी मांडत होतो, की बाबा बुरखा जे आहे ते गुलामीचं प्रतीक आहे. या पद्धतीने आपण विचार मांडत होतो. आणि त्याच्यानंतर मग मी तर बुरखे मुक्तीवर बोलताना बायको तर बुरख्यामध्ये असायची माझी. हं. आणि त्याच्यानंतर मग अ, अफगाणिस्तानमध्ये जे आहे ते एका महिलेला बुरखा घातला नाही म्हणून गोळ्या घातल्या गेल्या. त्याच्यानंतर मग मी बायकोला बोललो, की "बाबा आपण आता पर्सनल लेव्हलवर आपलं निषेध करू, तुझा बुरखा बंद करू." नाही का. आणि तिने पण ते एक्सेप्ट केलं. आणि त्या दिवसापासून घरातला जो बुरखा आहे तो बंद झाला. त्याच्यानंतर मग बुरख्याच्या विरोधामध्ये आपण जास्त ठामपणे भूमिका घेऊ लागलो. आणि कित्येक महिलांना जे आहे, त्या बुरख्याच्या ह्याच्यातून जे आहे काय म्हणतात ते, मी त्याला काळी कोठडीच म्हणतो. त्याच्यातून मुक्ती देण्याचं जे काम आहे ते आपल्या माध्यमातून झालेलं आहे. खूप संवेदनशील विषयावर काम करताय तुम्ही. या विषयावर काम करत असताना समाजातून म्हणजे मुस्लिम समाजातून तुम्हाला नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत? येतात, चांगलेही येतात, वाईटही येतात, दोन्ही बाजूने. असं काही नाही की मुस्लिम समाजातनं फक्त राग वगैरे येतो. हा खूप मोठा गैरसमज आहे. मध्ये हमीद दाभोळकर यांची एक मुलाखत झाली होती. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी माझं नाव घेतलं आणि मला म्हणाले, की आपण कधी-कधी आपला गैरसमज असतो, की समाजामध्ये एखाद्या विषयावर खूप जास्त संवेदनशीलता आहे. समाज त्याला रिस्पॉन्स देणार नाही. मात्र नाही म्हणाले, पैगंबर शेख बागा तो त्या विषयांवर काम करतो आणि सहजपणे काम करतो. आता मी बुरख्याच्या विरोधामध्ये बोलतो हे खूप साऱ्या मुसलमानांना माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे माझ्या संपर्कात असले. तरी सुद्धा ते मला मशिदीमध्ये बोलवतात. मग आपण म्हणतो ना मतभेद असावे, मनभेद नसावे. मग हे मुसलमानांमध्ये असलेलं चालत नाही का तुम्हाला? हं. मग ते म्हणतात, की तुमच्याशी भेटतात, बोलतात, पण तुमचे विचार त्यांना मान्य नाहीत. अरे नसलं मान्य तरी काय फरक पडतो तुम्हाला? ते तुम्हाला भेटतात, बोलतात तरी ना. संवाद तरी आहे ना. त्या पलीकडे जाऊन मशिदीमध्ये जे बयान आहेत, ते बयानं होत असताना मौलानांचे त्याच्या आधी मुस्लिम समाजातले जे इंटेलेक्चुअल जो बुद्धिजीवी वर्ग आहे, त्या बुद्धिजीवी वर्गाला अर्धा तास बोलून द्यावं, हा विचार मी त्यांच्या समोर मांडला आणि त्यांनी तो मान्य केला, की बरोबर बोलताय तुम्ही. म्हणलं तुम्ही इंजिनिअर आहात, तर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी काय करावं लागतं? काय गोष्टी गरजेच्या आहेत? त्या तुम्ही येऊन अर्धा तास त्या ठिकाणी मांडू शकता. एखाद्या व्यक्ती कन्स्ट्रक्शन व्यवसायात आहे, तर त्यांनी कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायाविषयी 15 मिनिटं त्या ठिकाणी बोलावं. या गोष्टी त्यांनी मान्य केल्या. आणि या गोष्टीला समाजामध्ये स्थान आहे. हा खूप मोठा गैरसमज आहे, की मुस्लिमांमध्ये प्रबोधनाला स्थान नाही वगैरे. हा एक एक लक्षात घ्या, इस्लामची जी स्थापना आहे, तीच पूर्णपणे चिकित्सेवर झालेली आहे. आणि इस्लामची स्थापना पैगंबर साहेबांनी जो इस्लाम सांगितला, तो अरबमधल्या त्या काळच्या ज्या कालबाह्य रूढी परंपरा होत्या, त्याच सगळ्या नाकारून जो आहे तो इस्लाम त्यांनी सांगितलेला आहे ना. तर मुस्लिमांचा इतिहासच कालबाह्य रूढी परंपरा नाकारण्याचा आहे. आणि त्याच ज्या कालबाह्य रूढी परंपरा नाकारून ज्या काही नवीन गोष्टी 1400 वर्षापूर्वी आल्या, त्या 1400 वर्षापूर्वीच्या जर काही गोष्टी या काळामध्ये कालबाह्य होत असतील, तर त्या कालबाह्य गोष्टी देखील नाकारल्या पाहिजेत. आणि ते नाकारणं खरं पैगंबर साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवलं नाही. गेल्या काही वर्षांमध्ये धार्मिक कट्टरता वाढली, की वाढली नाहीये? तुमचं काय निरीक्षण आहे? आणि विशेषतः मुस्लिम समाजाबद्दल सांगा, की मुस्लिम समाज धार्मिक कट्टर या नजरेतून बघताना तुम्हाला कसा दिसतो? त्या मुस्लिम समाज हा धार्मिकदृष्ट्या कट्टर कसा आहे? तो स्वतःच्या आचरणाबाबतीत कट्टर आहे. तो दुसऱ्यांना त्रास देण्याच्या हिशोबाने कट्टर नाही. ठीक आहे. माझ्या धार्मिक आचरणाचा त्रास कोणाला तरी व्हावा. मी कोणाच्या तरी धार्मिक आचरणामध्ये काहीतरी व्यत्यय आणावं. हं. मी काहीतरी तिथे त्यांच्या कुठल्यातरी गोष्टीला त्रास द्यावा. हा धार्मिक कट्टरपणा नाहीये मुस्लिमात. मुस्लिमांचा धार्मिक कट्टरपणा काय आहे, की पैगंबर साहेबांनी या गोष्टी केल्या तुम्ही का करत नाही? म्हणजे पैगंबर साहेब 5 टाईम नमाज पठण करायचे, मग तुम्ही का करत नाही? पैगंबर साहेबांनी चांगुलपणाची शिकवण दिली, तुम्ही का चांगले वागत नाही? या पद्धतीचा तो कट्टरपणा आहे. कट्टरपणा असा असा नाहीये, की इतरांना काहीतरी त्रास द्यावा, त्या पद्धतीचा कट्टरपणा नाही. दुसरी गोष्ट या गेल्या 10-12 वर्षामध्ये काय झालं, की मुस्लिम समाजाच्या विषयी जे आहे ते एक
मोठ्या प्रमाणामध्ये गैरसमज पसरवून जो आहे तो द्वेष पसरवला. म्हणजे मुस्लिम समाजाला बदनाम एवढं करायचे की तो समाज आरोपी स्वतःला समजला पाहिजे आणि त्यांचं खच्चीकरण म्हणजे त्यांनी लढण्यासाठी पण उभं राहिलं नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही आधीच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये आहात तर तुम्ही स्वतःचे विषय घेऊन कसे लढणार आहात समाजाशी? म्हणजे तुम्ही आरक्षणही मागू शकत नाही. ठीक आहे, मुख्य प्रवाहात या असंही बोंब मारायची. मुख्य प्रवाहात येण्यासाठी रिझर्वेशन पाहिजे बुवा, तर ते रिझर्वेशनही द्यायचं नाही. आर्थिक विकास महामंडळही द्यायचे नाही. आर्थिक विकास महामंडळ दिले तर त्याला निधीही द्यायचा नाही. तर हे सगळे जे आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मुस्लिम समाजाबाबतीत केल्या जातात आणि त्या गोष्टी करण्यामध्ये मीडियाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो वापर केला, की मुस्लिम समाजाचं राक्षसीकरण करायचं, की हा समाज माणूसच असू शकत नाही. की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, की हा समाज कुठेही आला, की हा समाज काहीतरी थूक जिहाद, लव्ह जिहाद, आयटी जिहाद, ट्रॅव्हल जिहाद असे जिहादचे एवढे प्रकार केलेत. आता आपण मुलाखत जिहाद करतोय. म्हणजे तुम्ही माझी मुलाखत घेताय ना, मग मुसलमानाची मुलाखत घेतात तर मुलाखत जिहाद सुरू आहे आता. तर मग असे जिहादचे एवढे परिप्रेक्ष्य ह्यांनी सांगितले जे मुसलमानांना पण माहिती नव्हते. तर मग त्याच्यामुळे मुस्लिम समाज विचार करायला लागला, की एवढा वाईट आहे का बुवा मी? मग मी माझ्यासाठी आवाज उठवू का नको उठवू? मग त्या परिस्थितीमध्ये मुस्लिम समाजाला घेऊन गेला आणि तो समाज गेटो झाला. लक्षात घ्या. म्हणजे अ, आम्ही जे सुधारणेचे विषय मांडायला जातो त्यावेळी आम्हाला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय येतो मुस्लिम समाजातून, की ते म्हणतात की हे दिवस-रात्र आम्हाला एकतर शिव्या घालतात. 10 पैकी 8 बातम्या आमच्या विरोधात असतात आणि त्यात तुम्ही आम्हाला काहीतरी सांगता की तुम्ही सुधारलं पाहिजे. मग आम्ही सुधारायचा विचार जरी केला, तर मग कुठेतरी एखादी मशीद पाडली जाते. आणि मग ते म्हणतात, "बघा आता आम्ही आमचं ऐकतोय, तुमचं करतोय तरी पण हे चालू आहे. मग हे कधी थांबणार?" कुठेतरी मग दर्ग्याचं काहीतरी बांधकाम पाडलं जातं. मग आम्हाला पण प्रश्न विचारणारे लोक आहेत ना, तुम्ही एवढं म्हणता की सांस्कृतिकीकरण व्हायला पाहिजे, सगळ्यांमध्ये मिक्स व्हायला पाहिजेत. आम्ही शिवजयंती पण साजरे करतोय. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पण साजरी करतोय. आम्ही उरसामध्ये, ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये सगळीकडे पण जातोय. मग तरी पण आमची धार्मिक स्थळं का पाडली जातात? हा प्रश्न ते विचारतात. मग अशा परिस्थितीमध्ये अशी सुधारणावादी चळवळ चालवणं ही खूप कठीण काम आहे. तारेवरची कसरत आहे. या काळामध्ये ते करणं. आणि मला असं वाटतं, की मुस्लिम समाजाला थोडा विचार करायला वेळ द्यावा. मोकळीकच नाहीये. रोज काही ना काहीतरी चालू असतं. मोकळीकच नाही. म्हणजे मुस्लिम या नावाशिवाय काही होऊच शकत नाही. अशी परिस्थिती आहे. मग मला असं वाटतं, की या सगळ्यांमधून आत्मपरीक्षण करून तरी देखील आत्मपरीक्षण करून ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या नाकारून, ज्या कालसुसंगत गोष्टी आहेत त्या स्वीकारून बाबासाहेब आंबेडकरांचा जो मूलमंत्र आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्याच्यावर जे आहे ते मुस्लिम समाजाने चाललं पाहिजे असं मला वाटतं. आता बोलताना जिहाद शब्दाचा उल्लेख केला तुम्ही. तर काफिर, जिहाद असे काही शब्द आहेत. त्याचा सतत उहापोह होत असतो समाज माध्यमांवरती, टीव्ही डिबेट्सवरती. त्याचे बरेचसे अर्थ सांगितले जातात. तर तुम्हाला काय अभिप्राय त्याच्यावर? एक लक्षात घ्या, हे जे शब्द आहेत हे अरबी शब्द आहेत. ठीक आहे. पैगंबर साहेबांच्या जन्माच्या आधी, ठीक आहे. अरबी भाषा ही 700 वर्ष आधीपासून अस्तित्वात आहे. ठीक आहे. तर काफिर आणि जिहाद हे पण शब्द पैगंबर साहेबांच्या आधीपासूनच अस्तित्वात होते. जे नंतर कुराणामध्ये आलेले आहेत. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण जिहाद या शब्दावर बोलूया, की जिहाद म्हणजे काय नक्की? जिहाद म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे म्हणजे जिहाद. ठीक आहे. तो खूप चांगला शब्द आहे. मध्ये एक कर्नल सुरेश पाटील यांनी पुस्तक लिहिलं होतं, की स्वराज्यासाठी जे आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला जिहाद नावाचं पुस्तक आहे त्यांनी. अ, आणि मग तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी जिहाद केला असं सांगताय म्हणजे जिहाद या शब्दामध्ये काहीतरी असेल ना? जिहादचा अर्थ काय आहे, की कुठल्याही गोष्टीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. म्हणजे तुम्ही आता एखादं सरकार असेल, ते सरकार अन्यायी असेल आणि त्या सरकारच्या विरोधात लोकशाही मार्गाने तुम्ही मोर्चे काढताय, तुम्ही जिहाद करताय. इट्स नथिंग बट जिहाद. मग जिहाद हा एक पर्टिक्युलर शब्द आहे, जो मोटिव्हेशन देणारा शब्द आहे वास्तवामध्ये. पण त्याला विकृत बनवून टाकलंय. लव्ह जिहाद, वोट जिहाद अन् काय त्याला हे करून टाकलं. मात्र जिहाद हा शब्द काय आम्ही सोडणार नाही. कारण जिहाद हा शब्द आमच्यासाठी महत्वाचा आहे. आज आम्ही जे विचार मांडतोय समाजामध्ये, सुधारणावादी विचार मांडतोय आणि तो सुधारणावादी विचार आम्ही शिव्या खाऊन मांडतोय. त्रास सहन करून मांडतोय आम्ही. ह्याचा अर्थ आम्ही जिहाद करतोय. पैगंबर साहेबांना देखील त्या काळामध्ये अरबमध्ये एखादा विचार मांडत असताना तिथल्या लोकांनी त्रास दिला. त्यांच्यावर दगडफेक केली. त्यांना खूप त्रास देण्यात आला. मारण्यात आलं त्यांना. त्यांच्या नातेवाईकांना घरातून बाहेर काढण्यात आलं. त्यांना त्यांचं जे शहर आहे मक्का शहर सोडून मदिनाला जावं लागलं. मात्र तरीही ते त्यांच्या विचारांवर ठाम राहिले. याच्या मागचं कारण काय? कारण ते जिहाद करत होते. ते कशाच्या विरोधात? असत्याच्या विरोधामध्ये जिहाद करत होते. आणि आजच्या घडीला जे लोक जे आहेत ते संविधानावर बोलतात, संविधानासाठी लढतात, ते सगळे जिहादच करतायत. कारण ते त्या गोष्टीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. कशासाठी? या देशामध्ये लोकशाही टिकून राहावी याच्यासाठी. युद्धाला वेगळा शब्द आहे कुराणमध्ये. किताल नावाचा शब्द आहे.
आणि जिहाद हा टोटली वेगळा शब्द आहे. तर जिहादचा आणि याचा काही संबंध नाहीये. दुसरी गोष्ट राहिली काफिर. काफिर हा जो शब्द आहे, हा सगळ्यात पहिल्यांदा शेती संस्कृतीशी निगडीत शब्द होता. अच्छा, एक लक्षात शेती संस्कृती. म्हणजे एखादी गोष्ट लपवणे, जमिनीच्या खाली लपवणे. म्हणजे बी असतं, तर बी जमिनीखाली लपवणे. ठीक आहे. तर त्याला काफिर म्हणलं जायचं. समजतंय का? आणि काफिरचा शब्दशः जर अर्थ काय असेल, तर तो सत्य लपवणारा. हा काफिरचा मूळ अर्थ आहे. ठीक आहे. तर आज तुम्ही काफिर कोणाला म्हणाल मग? हे काय म्हणतात मुस्लिमेतरांना काफिर म्हणा. मुस्लिमेतरांना काफिर म्हणत नाही. काफिर त्याला म्हणतात जो सत्य लपवतो. ठीक आहे. त्याला काफिर म्हणलं जातं. आणि पैगंबर साहेबांच्या काळामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो, की पैगंबर साहेबांनी त्या काळामध्ये पुरोगामी विचार मांडला. जे काबागृह आहे, ठीक आहे, ज्याला मुस्लिम लोक हजच्या दरम्यान प्रदक्षिणा घालतात. तर त्या काबागृहामध्ये आधी 365 देवी देवतांच्या मूर्त्या होत्या. तर पैगंबर साहेब काय म्हणाले, की ह्या ज्या देवी देवता आहेत, हे मूर्त्या वगैरे आहेत किंवा काय आहे, ते सगळं खोटं आहे आणि ईश्वर एक आहे. मग ज्यावेळी पैगंबर साहेब म्हणाले, की काबागृहामधले 365 देवी देवता हे खोटे आहेत, ईश्वर एक आहे आणि तो सर्वांचा आहे. ठीक आहे. त्यावेळी त्या काबागृहामधले ज्या लोकांकडे मक्तेदारी त्या काबागृहाची ते पैगंबर साहेबांना काफिर म्हणाले. मग पैगंबर साहेबांना देखील त्या काळामध्ये काफिर म्हणलं गेलेलं आहे. याचा अर्थ काफिर हा शब्द देखील पैगंबर साहेबांची उत्पत्ती नाहीये. पुराणाची उत्पत्ती नाहीये. काफिर हा शब्द देखील अरबच्या संस्कृतीमध्ये आधीपासूनच वापरला जायचा आणि काफिरचा शब्दशः अर्थ हा सत्य लपवणारा आहे. आजच्या घडीला सत्य लपवणारे कोण कोण आहेत ते तुम्हाला दिसतंच आहे, की सगळेजण सत्य लपवण्याच्याच बाजूने आणि आजच्या काळामध्ये काफिर जर कोणाला म्हणलं जाईल, मी वारीमध्ये देखील भाषणामध्ये उल्लेख केला होता, की आज काफिर कोणाला म्हणावं? जे संविधान नाकारतात. संविधान हे या देशाचं सत्य आहे आणि जो तो सत्य नाकारेल तो काफिर आहे. ही आमची भूमिका आहे. तुम्ही समाज माध्यमांवरती खूप ऍक्टिव्ह असता. तिथे खूप बोलत असता, तिथे पोस्ट करत असता. म्हणजे समाज माध्यमांवर ऍक्टिव्ह असणं किती महत्वाचं वाटतं तुम्हाला? आता UCCचं एवढं चाललेलं आहे, सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. ते ट्रिपल तलाकचं चाललेलं आहे, सगळ्या बऱ्याच गोष्टी चाललेल्या. कोण दाखवतंय? अभ्यासक माणसांना बोलवतात काय? हे काय बाबा तलाकचा नेमका मुद्दा काय? UCCचा नेमका मुद्दा काय? अभ्यासू बाजूच दाखवायची नाही समाजाची. समाज किती गंडलेला आहे, समाज किती मूर्ख आहे, समाजामध्ये कशी वैचारिक काय म्हणतात, की वैचारिकदृष्ट्या समाजाचं किती अधःपतन झालेलं आहे आणि हा समाज माणूस म्हणून घेण्याचा किती लायकीचा नाही, हेच माध्यमांमध्ये दाखवायचं. वैचारिक लोक दाखवायचेत कुठं? बुद्धिजीवी दाखवायचेत कुठे यांना? खूप कमी लोक आहेत ज्यांना बुद्धिजीवी दाखवायचे. नाहीतर काल विधिमंडळामध्ये जो प्रकार झाला त्याच्यानंतर बोलवलं असतं काही जणांनी, दाखवलं असतं काय बाबा ट्रिपल तलाक नक्की? काय घडतंय बाबा नक्की? बहुपत्नीत्व नक्की काय बुवा? इस्लाम काय सांगतंय? मुसलमान काय करतात? ह्याच्यावर बोलायला बोलवत नाही ते. हे नुसतं राक्षसीकरण करायचं आणि त्याच्यावर म्हणजे राक्षसीकरणही हेच करणार. त्याच्यावर मतं देखील हेच मांडणार आणि त्याच्यावर प्रश्न देखील हेच मांडणार आणि उत्तर देखील हेच काढणार. त्यात मुसलमानांची बाजू कुठेच नाहीये हे लक्षात घ्या. ट्रिपल तलाकमुळे प्रॉब्लेम होतोय मुस्लिम समाजाला हे मान्य आहे. त्याला कोणी नाकारू शकत नाही. तो मुद्दा पण ह्यांनीच मांडलाय. त्याच्यावरच काय तो खूप मोठा गंभीर इश्यू आहे हे पण हेच बोलले. त्याच्यावर सोल्युशन पण हेच मांडतात आणि सोल्युशन काढल्यानंतर त्याच्यावर काही अंमलबजावणी होते का नाही होते त्याच्यावर पण हेच बोलतात. मग मुस्लिमांची बाजू गेली कुठं? एक पण मुस्लिम नसावा महाराष्ट्रामध्ये ह्याच्यावर बोलणार. एकही बुद्धिजीवी यांना मिळून एवढी वैचारिक दारिद्र्य आहे मुसलमानांमध्ये. तर हे दाखवायचं नाही यांना हे लक्षात घ्या. मी सोशल मीडियावरती तुमचे फोटो बघतो, भाषणं बघतो. तुमचे पुरोगामी विचारांची तुम्ही जी मांडणी करताय मुस्लिम समाजामध्ये ती पण बघतो. त्याचसोबत तुम्ही शिवजयंती असेल किंवा हिंदू सण उत्सव असतील त्याच्यामध्ये सहभाग नोंदवता स्वतःचा. त्याच्यामागची भूमिका काय आहे? आपण एका अशा देशामध्ये राहतो जिथं प्रत्येक फुटाला जी आहे ती संस्कृती बदलते. किलोमीटर पण नाही म्हणत मी, फुटाला. मी वस्ती भागामध्ये राहतो, ठीक आहे. वस्ती भागामध्ये माझ्या बाजूला एक घर आहे बुद्धिस्टांचं, दुसरं घर आहे हिंदूंचं, तिसरं घर आहे ख्रिश्चनांचं. असे वेगवेगळ्या समाजाचे जे लोक आहेत ते आमच्या तिथं राहतात. आणि अशा ठिकाणी आपण आपल्याच पद्धतीनं फक्त राहणार आणि आपल्याच पद्धतीनं फक्त हे करणार, हे बरोबर नाहीये. मी बऱ्याच ठिकाणी व्याख्यानांमध्ये सांगत असतो, की तुमचं नशीब चांगलं आहे, की तुम्ही भारतासारख्या देशामध्ये राहत आहात. ते त्याचं कारण असं, की तुम्हाला वेगवेगळ्या ज्या संस्कृती आहेत, वेगवेगळ्या ज्या सभ्यता आहेत, त्या अनुभवायला आणि अगदी जगायला मिळतात. ठीक आहे. या वेगवेगळ्या जे धर्म आहेत, त्यांचे जे रीतिरिवाज, परंपरा काही असतील किंवा त्यांच्या ज्या काही संस्कृती असतील, त्या एका डिशप्रमाणे पाहिल्या पाहिजेत तुम्ही. ठीक आहे. आता तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला अन् रोज तुम्हाला खोबऱ्याची चटणी खायला घातली, तर तुम्ही खाल का? तुम्ही आज खाल, उद्या खाल, परवा खाल, तुम्हाला वैताग येणार ना शेवटी.
तर मी नशीबवान आहे ना. मला जागरण गोंधळाचं मटण पण मिळतं. ठीक आहे, जेवण मिळतं. त्याच्यानंतर काय गोड पण मिळतं आणि तिखट पण मिळतं. हं. त्याच्यानंतर काही पाडवा असेल तर पाडव्याचं मला पुरणपोळी मिळते. रमजान ईदचा शिरखुर्मा देखील मिळतो. अगदी ख्रिसमस असेल तर ख्रिसमसच्या दिवशी आमच्या घरी ख्रिश्चन लोक देखील येतात. त्यांच्या घरी ट्री वगैरे असेल तर ते केक वगैरे ते आणून पण देतात. हं. ठीक आहे. बुद्धिस्ट असतील तर त्यांच्या घरी बुद्ध जयंतीच्या वेळी किंवा बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या वेळी काय बनवलं तर ते आणून देतात. अगदी ताट घरापर्यंत पोहोच असतं माझ्या. शीखांच्या ठिकाणी मला बोलवतात कार्यक्रमाला. जैनांच्या ठिकाणी मला कार्यक्रमाला बोलवतात. तर असे वेगवेगळे डिश जे आहेत, त्या अनुभवायला मला मिळतात ना, तर मग त्याचा अनुभव, आनंद मी का घेऊ नये? म्हणजे ठीक आहे, ह्याच्याने माझं काही मुस्लिमत्व कमी होतं अशातला काही भाग नाही ना. हो. उलट या संस्कृती तुम्ही सगळ्यांनी जपल्या पाहिजेत, जगल्या पाहिजेत. नाताळ असेल तर त्या दिवशी मला फोन येतात, की तुम्ही आमच्या कार्यक्रमांना या म्हणून. मी तिथे जातो आणि येशू ख्रिस्तांचा विचार सांगतो. वारीमध्ये देखील मला बोलवतात. वारीमध्ये या म्हणतात, वारीमध्ये चाला म्हणतात. मी वारीमध्ये देखील चालतो. बुद्ध जयंती असेल, बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमांना मला बोलवतात. विहारामध्ये मला बोलवतात लोकं. गुरुद्वारामध्ये मला लोकं बोलवतात. गणेश जयंती असेल, तर आमच्या तिथे गणेश मंडळाची 300 मंडळांची मीटिंग असते. त्या मंडळाच्या मीटिंगमध्ये मी असतो. तर ही चांगलीच गोष्ट आहे ना, वाईट काय? उलट अशा पद्धतीने प्रत्येकानं जगलं पाहिजे मला असं वाटतं. आणि तसं जगल्यानंतर सामाजिक जे तेढ आहेत, ते कमी होईल. आपण एकमेकांचा विरोध करण्यापेक्षा एकमेकांना समजून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. तुम्ही जी मांडणी करता, तुमच्या विचारांची असेल, पुरोगामी विचारांची असेल, मुस्लिम समाज सुधारण्याच्या चळवळीची असेल, समाज सुधारणा चळवळीची असेल, ती सर्व मराठी भाषेतून करता. त्याच्या मागची नक्की काय भूमिका आहे? मराठी भाषेत का? मशिदीतून येणाऱ्या बयानाचा जो आवाज आहे तो मराठीतून असला पाहिजे. आमची एवढी आग्रही भूमिका आहे. ठीक आहे. अजानच्या बाबतीत मध्ये आपण ते समजू शकतो. ते अजान ऐकायला पण गोड वाटतं ॲक्चुअली तो आवाज जो आहे आणि त्याचा अर्थ सांगावा लोकांना इथपर्यंत मी समजू शकतो. अजानच्या बाबतीमध्ये आमचा काही आक्षेप नाही. मात्र बयानही मराठीतून व्हायला पाहिजे. भाषेमुळं तुमची संस्कृती जी आहे ती टिकून राहते. मुस्लिमांनी स्वतःची भाषा सोडली, मराठी भाषा जी आहे ती सोडली. त्याच्यामुळे मुस्लिमांचं अतोनात नुकसान झालं. इथला मुसलमान हा इथला वाटेना झालेला आहे. आणि तो जर वाटून घ्यायचा असेल तर अलीकडे आता मुस्लिमांमध्ये देखील मराठीची एक चळवळ चालू झालेली आहे, की त्यांना वाटतं की नाही बाबा बरोबर बोलता तुम्ही, मराठी बोलली पाहिजे. आणि मग मराठी बोलणारा एखादा मुसलमान भेटला, की त्याचंही बऱ्याच जणांना अप्रूप वाटतं. हं. अरे एवढी चांगली मराठी मुसलमान बोलतात, तर त्यात विशेष काय? ती मराठी भाषा आमची आहे ना. महाराष्ट्रामध्ये जेवढे संत महात्मे होऊन गेले, मला असं वाटत नाही की इतर कुठल्या राज्यामध्ये होऊन गेलं. आणि हे सगळे संत महात्म्यांनी ज्या भाषेतून आपले विचार मांडले ती मराठी भाषा. तर मला असं वाटतं की ती मराठी भाषा टिकवली पाहिजे. आणि हे कुठल्या लोकांना सांगावं लागतंय मराठी भाषा टिकवून ठेवा? जो समाज शाहीर अमर शेख यांचा वारसा सांगतोय. हं. म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अग्रगण्य नावांपैकी एक असलेले शाहीर अमर शेख, ज्यांनी मराठीमधून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जो आहे तो खांद्याला खांदा लावून अण्णाभाऊ साठे आणि इतर लोकांच्या सोबत उभे राहिले. त्या तो वारसा सांगणाऱ्या मुसलमानांना मराठी बोला सांगावी लागते. मराठी बोलली पाहिजे. जास्तीत जास्त लिटरेचर जे आहे, साहित्य आहे, ते मुस्लिमांनी मराठीमधून आणलं पाहिजे. आणि मी तर म्हणतो, की मुस्लिम समाजांनी महाराष्ट्रामधलं प्रत्येक कलाक्षेत्र जे आहे, गायन असेल, अभिनय असेल, ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये जे आहे ते त्यांनी व्यापून टाकलं पाहिजे. आणि जो समाज ते क्षेत्र व्यापून टाकतो, त्या समाजाच्या विरोधामध्ये द्वेष पसरवणं अवघड असतं हे लक्षात घ्या. तुम्ही सगळी भूमिका मांडली तुमची. आतापर्यंत तुम्ही केलेलं काम सगळं तुम्ही सांगितलं. तुमच्या भाषा असेल, संस्कृती असेल याच्याबद्दलची भूमिका मांडली. पुढचा ॲक्शन प्लॅन काय आहे तुमचा? आमचा पुढचा ॲक्शन प्लॅन काय आहे, एक लक्षात घ्या. सध्या काळामध्ये आता मुस्लिम समाजामध्ये जी आहे ती द्विधा मनस्थिती आहे, हं. की नक्की करायचं काय आहे बुवा? या परिस्थितीमधून बाहेर कसं यायचं? एकतर सस्टेन राहणंच कठीण झालेलं आहे, हं. की मुस्लिमांना घरं देऊ नका म्हणून सांगितलं जातं. त्याच्यानंतर व्यवसाय करू नका म्हणून सांगितलं जातं. कोणी डिलिव्हरी बॉय डिलिव्हरी द्यायला आलं आणि त्याचं नाव शेख खान आहे म्हणलं, की ती डिलिव्हरी कॅन्सल केली जाते. हं. ओलावाला कुठला मुसलमान आहे म्हणाले, की ती राईड कॅन्सल केली जाते. आता ते आय-टी जिहाद म्हणून आलं. आय-टीमध्ये पण घेऊ नका म्हणतात. मध्ये ते ट्रॅव्हल जिहाद आला. यांच्या ट्रॅव्हल्समध्ये पण बसू नका म्हणून सांगितलं जातं. तर सध्या काळामध्ये मुस्लिमांनी सस्टेन राहणं खूप जास्त महत्वाचं आहे, की या परिस्थितीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त तग धरून आणि त्यांना मला असं वाटतं, की मेंटली आधार देणं खूप जास्त गरजेचं आहे हं. आणि मी ते काम करतो. दुसरी गोष्ट मुस्लिम समाजाबाबतीमधले जे गैरसमज आहेत, ते गैरसमज दूर करणं खूप जास्त गरजेचं आहे, की जे दाखवलं जातंय, मुस्लिम समाजाचे वेगवेगळे परिप्रेक्ष्य समोर आले पाहिजे. ते परिप्रेक्ष्य आता तुम्ही आणि मी अशा पद्धतीची मुलाखत घेतोय, हेही काही जणांना वाटत नाही. अरे, एक मुसलमान दुसऱ्या मुसलमानाची सुधारणावादी विषयावर मुलाखत घेऊ शकतो. हेही लोकांना काही माहीत नसतं, की असं पण होऊ शकतं का?
तर या पद्धतीच्या गोष्टी देखील समोर पोहोचवणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं, की त्या गोष्टींवर काम करणं जास्त गरजेचं आहे. दुसरी गोष्ट शैक्षणिक विषयांवर आम्ही जे आहे ते जास्तीत जास्त काम करतोय. सुधारणावादी विषयांवर जे आहे ते जास्तीत जास्त काम करतोय. ते काम पुढे नेणं जे आहे ते जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक विषय जर कुठला असेल तर ते गेटोइझमचा आहे. गेटोइझम म्हणजे काय, की एखाद्या भागामध्ये आता तुम्ही कोंडव्याच्या बाबतीमध्ये मध्ये बरेच जण मध्येच उठतात आणि म्हणतात, की छोटा पाकिस्तान आहे, सय्यदनगरला छोटा पाकिस्तान आहे. बरेच जण म्हणतात ते. मग ते तसं का झालं? याच्या मागची कारणं लक्षात घेतली पाहिजे. एक तर आपण त्यांना कुठे फ्लॅट देत नाहीये. आता एखाद्या माणसाचं 1 कोटी 1.5 कोटीचं बजेट असेल आणि त्याला कोथरूडमध्ये कोटणीसकडे किंवा जे मोठमोठे बिल्डर आहेत, त्या बिल्डरांकडे जर फ्लॅट घ्यायचा असेल, तर तो शेख-बीक म्हणून तर तो म्हणजे 10 किलोमीटर लांबनच नाही म्हणेल. नाहीच म्हणणार तो. आपण ज्या परिसरामध्ये आत्ता बसलोय, या परिसरामध्ये मुस्लिमांचे किती फ्लॅट आहेत? पण ते काही घेऊ शकत नाहीत का? तर हा मोठा गैरसमज. इथं 10 फ्लॅट मुस्लिम समाजाचे लोक घेऊ शकतात. एवढी मुस्लिम समाजाची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. 1.5-1.5, 2-2 कोटीचे कॅशमध्ये फ्लॅट घेऊ शकतात. एवढी पण मुस्लिम समाजाची परिस्थिती चांगली आहे. मात्र त्यांना देत नाहीत फ्लॅट. मग आता मला सांगा तुम्ही प्रभात रोड असेल, कोथरूड असेल, आपटे रोड असेल, अशा ठिकाणी मुस्लिम समाजाला फ्लॅटच देणार नाही, तर ते मिक्स होणार कसे? आणि समजणार कसं? आणि मग हा समाज ज्यांना इथे फ्लॅट मिळत नाही, कुठल्या सोसायट्यांमध्ये फ्लॅट मिळत नाही, ह्यांचं सोडून घ्या हो. काही जैन सोसायट्यांमध्ये तर इथल्या महाराष्ट्रातले भोसले यांना काय म्हणतात कुलकर्ण्यांना पण फ्लॅट देत नाहीत ते. ते म्हणतात, की मराठी माणूसच नको म्हणतात. अशीही काही सोसायटी आहेत. तर त्याचा जो रोग आहे, तो इथल्या मराठी माणसाला लागला, की इथल्या मुसलमानांना आम्ही फ्लॅट देणार नाही. इथल्या मुसलमानांना आम्ही जागा देणार नाही. तर तो जो रोग आहे तो बाहेर काढणं खूप जास्त गरजेचं आहे. मुस्लिम समाजाने देखील स्वतःचं आयसोलेशन करून घेणं बंद केलं पाहिजे. त्यांनी मिश्र संस्कृतीमध्ये राहिलं पाहिजे आणि मिश्र संस्कृतीमध्ये देखील त्यांना स्वीकारलं पाहिजे. की मुस्लिम समाजासाठी काम करू इच्छिणार आहे. हे समाज सुधारणा असेल, धर्म सुधारणा असेल, इत्यादी विषय असतील, शिक्षण असेल, असं काम करू इच्छिणाऱ्या मुस्लिम तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? मुस्लिम समाजामध्ये सद्यस्थितीमध्ये संघटन करणं खूप जास्त कठीण काम आहे. एकतर मुस्लिम समाजामध्ये नेतृत्वाच्या संधी न मिळाल्यामुळे बरेच जण नेतृत्व करायला हापापलेले देखील आहेत. ठीक आहे. त्यांना राजकीय की सामाजिक? राजकीय, सामाजिक कोणालाच करायचं नाही. सामाजिक नेतृत्व करायला खूप कमी लोक आहेत, बोटावर मोजण्याइतके. आणि जे सामाजिकमध्ये येतात त्यांचीही 4-5 भाषणं झाली, की ते लगेच परत राजकीयमध्ये जातात. कुठलं तरी पद घेतात, निवडणूक लढवतात, 400-500 मतं पाडतात आणि पडतात. अशी परिस्थिती आहे. ज्यांना सोशल मूव्हमेंटमध्ये यायचंय, त्यांनी त्यांच्या ठिकाणी ही कामं सुरू करावी. माझं नाव न घेता सुरू करावी. कारण माझं नाव घेतल्यानेही काही जणांना अडचणी येतात. तर माझं नाव घेणं महत्वाचं नाहीये, ते काम पुढे जाणं महत्वाचं. समाजामध्ये शैक्षणिक चळवळ उभी राहणं गरजेचं आहे. महिलांच्या बाबतीमध्ये थोडंसं जे काय म्हणतात स्वीकारार्हता, जे महिला स्वातंत्र्य आपण म्हणतो, त्या बाबतीमध्ये जी स्वीकारार्हता वाढली पाहिजे. महिलांनी देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला पाहिजे. त्यासाठी देखील आपल्याला काम करावं लागणार आहे. तर ह्याच्यामध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये सामाजिक संघटना उभी करता किंवा उभी न करता देखील वैयक्तिक पातळीवर देखील प्रबोधन करून जरी काम करता आलं, तर मला असं वाटतं की ते खूप मोठं काम राहील आणि त्या पद्धतीने मुस्लिम तरुणांनी काम केलं पाहिजे. मित्रांनो, हे होते पैगंबर शेख. मुस्लिम समाजातील सुधारणावादी भूमिका मांडण्याचं काम गेली अनेक वर्ष ते करतायत. तुम्हाला त्यांचे विचार कसे वाटले? त्यांच्या विचारांबद्दलची तुमची काय मतं आहेत, ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी युनिक फीचर्स पोर्टलला सबस्क्राईब करायला विसरू नका.